हॅलो एव्हरीवन, तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचे विशेष व्हिडिओ आहे नवी मुंबई महानगरपालिका रिक्रुटमेंटसाठी. 26/11/2025 रोजी कोर्ट केसमध्ये काय न्यायालयाने सुनावणी दिली होती हे आपण आज बघणार आहोत. तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. 514 कर्मचारी कामावरती रुजू असताना देखील त्यांना रेग्युलर का केलं नाही, असा कोर्टचा विचारणी नवी मुंबई महानगरपालिकेला विचारली आहे. आणि अजून पुढील मुद्दे काय आहेत ते देखील आपण पाहूया. न्यायाधीशांनी अजून मुद्दे मांडले की इतके वर्षे कर्मचाऱ्यांनी 15 ते 18 वर्ष काम करून देखील तुम्ही त्यांना का रेग्युलर केलं नाही, अशी विचारणा न्यायाधीशांद्वारे झालेली आहे. आणि जुने कर्मचारी असताना देखील तुम्ही नवीन रिक्रुटमेंट का काढली, हे देखील न्यायाधीशांनी विचारलं आहे कालच्या केसमध्ये. तरी स्पष्टीकरण आपल्याला पूर्णपणे भेटलं नाही. स्पष्ट डिसिजन काय होता आपल्याला भेटलेला नाही आहे. तर हा फायनल डिसिजन नाही आहे. तर आपल्याला अजून एक पुढील जी आहे ती हिअरिंग भेटलेली आहे. ती राहणार आहे 10 डिसेंबर 2025. तोपर्यंत रिझल्ट अजूनपर्यंत डिक्लेअर झालेला नाही आहे. तर आपण पाहूया, आपण अजून वाट नवी मुंबई महानगरपालिकेच्या रिक्रुटमेंटसाठी. बरेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी देखील ही परीक्षा दिली आहे, पण भरपूर दिवस झाले आहे, 1 महिने झाले आहे, सर्वजण वाट बघत आहे ह्या रिझल्टची. तरी अजून पण कोर्टच्याद्वारे आपल्याला काही माहिती भेटली नाही आहे. तरी आपण वाट बघण्याशिवाय अजून दुसरं काही करू शकत नाही. तरी ठीक आहे, हा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. आणि काही नवीन अपडेट जर आली तर ती तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. असेच अपडेट तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा बेल आयकॉन देखील तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून न्यू अपडेट या परीक्षेविषयी किंवा इतर परीक्षेविषयी आली तर तुम्हाला या चॅनलद्वारे कळणार.